तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव स्नेहा आहे। तर आपण थंबनेल बघून समजलंच असेल मित्रांनो आपल्याला की आज आपण यूट्यूबवरती अकाउंट कशा प्रकारे ओपन करणार आहोत हे आज आपण बघणार आहोत। तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे की अकाउंट कसे ओपन करायचे आहे। काही गावाकडचे बहीण भाऊ आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, स्किल आहे, परंतु त्यांना माहिती नाही की यूट्यूबवरती अकाउंट कशा प्रकारे ओपन करायचे आहे। तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। यूट्यूबचे अकाउंट ओपन करताना अशा काही 7 ते 8 सेटिंग्स असतात। त्या सेटिंग्स आपल्याला ऑन करावं लागतात, अनेबल करावं लागतात। आपल्याला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करावं लागतो। त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओद्वारे KYC करावं लागते। जो आपला जीमेल ID असतो आपण ओपन केलेला असतो ना, त्यावरती आपल्याला एक मेल येतो। मेलद्वारे आपल्याला KYC करावी लागते। ही सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतरच आपलं जे अकाउंट आहे ते पूर्णपणे ओपन होतं। आणि अकाउंट ओपन झाल्याच्या नंतरच म्हणजे ह्या ज्या सेटिंग्स आहे या पूर्ण तुम्ही केल्याच्या नंतरच तुमचा जो व्हिडिओ आहे तो लोकांपर्यंत पोहोचला जातो आणि व्हायरल होतो। तर ह्या ज्या स्टेप आहे तर आपण एकही स्टेप प्लीज स्किप करू नका, पूर्ण स्टेप्स फॉलो करा मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, आपल्या यूट्यूबचं फर्स्ट पेज ओपन झालं आहे। इथे आपल्याला गुगल अकाउंटचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे राईट साईडला छोटा हे दिसतोय, तिथं क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला ॲड अनादर अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला फॉर माय पर्सनल यूजवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर इथे आपल्याला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे। फर्स्ट नेम टाकल्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे, सरनेम टाकण्याची गरज नाही आहे। नेक्स्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ आणि जेंडर पण टाकून घ्यायचं आहे, जी काही आपले जेंडर असेल ती। जेंडर टाकल्याच्यानंतर नेक्स्ट केल्याच्यानंतर आपल्याला इथे क्रिएट जीमेल अकाउंट आपला क्रिएट करायचा आहे। कुठलंही नाव तुम्ही टाकू शकता। नेक्स्ट करायचं आहे टाकून घेतल्याच्यानंतर। मग नंतर पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकून पण आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्याच्यानंतर आपलं अकाउंट इथे ओपन होतं। अकाउंट ओपन झाल्याच्यानंतर ही फक्त एक स्टेप आहे। यानंतर आपल्याला सगळ्यांच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असतं, क्रोमवरती जायचं आहे। क्रोमवरती गेल्याच्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे studio.youtube.com, हेच टाईप करायचं आहे। हे टाईप केल्याच्यानंतर आपल्याला क्रोमवरती आपलं जे यूट्यूब अकाउंट आपण क्रिएट केलं आहे ते ओपन होऊन जाईल। आपण बघू शकता, बघा ओपन झालेला आहे। इकडे राईट साईडला आपला जो फोटो दिसतोय ना, त्याच्याखाली एक ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं आहे आपल्याला। क्लिक केल्याच्यानंतर इथे आपले खूप सारे अकाउंट असतात, तर स्विच अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। आणि आत्ता जे काय आपण अकाउंट इथे म्हणजे जनरेट केलं आहे ना, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर ही अशी आपल्याला स्क्रीन जी आहे ती ओपन होईल। बघा, स्क्रीन ओपन झाल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे सेटिंगचं ऑप्शन दिसतं आहे, सगळ्यात खाली सेटिंगवरती आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा असं पेज आपलं ओपन होईल। यानंतर जनरलच्या खाली एक चॅनल नावाचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला कंट्री सिलेक्ट करून घ्यायची आहे। इंडियामध्ये आपण राहतो तर इंडिया कंट्री आहे ती सिलेक्ट करा। कंट्री सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे कीवर्डचं ऑप्शन येईल खाली, तिथे आपल्याला कीवर्ड्स टाकायचे आहे। जर आपल्याला कोणी सर्च करणार असेल यूट्यूबवरती तर आपलं कोणत्या नावाने ते आपल्याला सर्च करणार ते इथे टाकायचं आहे। जसं की माझं नाव जे अकाउंट आहे स्नेहा जाधव स्नेहा या नावाने आहे, तर असे पण आपण दोन्ही पण टाकू शकता। जे काही कीवर्ड आहे ते टाकू शकता आपण। नंतर आपल्याला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे। इथे आपल्याला ऑप्शन येतात की छोट्या मुलांसाठी असेल तर जर अकाउंट जर आहे छोट्या मुलांसाठी असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। नो केल्याच्यानंतर खाली अजून काही ऑप्शन आहे, त्याच्यावरती आपल्याला टिक करून इथे बाजूला राईट साईडला कॉर्नरला सेव्हचं ऑप्शन आपल्याला दिसत असेल, तिथे सेव्हच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला हे डिटेल्स जे आहे ती सेव्ह करायची आहे। याच्यावरती कुठे आपल्याला टिक करायची गरज नाही, फक्त शेवटी आपल्याला टिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्याच्यानंतर अजून 3 नंबरचं ऑप्शन येईल आपल्याला सगळ्यात लास्टला, फीचर्स एलिजिबिलिटी, त्याच्यावरती क्लिक करून हे तिन्ही पण जे आहे ना, तिन्ही पण सेटिंग्स जे आहे आपल्याला एनेबल करायचे आहेत। त्यामधली फर्स्ट जी आहे ऑलरेडी एनेबल असते। नंतर सेकंडवरती क्लिक करायचं आहे। सेकंड सेटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय करावा लागतो। इथे आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबरवरती आपल्याला एक मेसेज येतो, तर वरती जो OTP येतो ना, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्याच्यानंतरच आपला फोन नंबर जो आहे तो व्हेरीफाय होतो।
व्हेरीफाय झाल्याच्यानंतर खाली आपल्याला 3 नंबरचं पण ऑप्शन दिसेल, ते पण आपल्याला इनेबल करावं लागतं. हे जे ऑप्शन असतं ना, हे ऑप्शन आपल्याला आपल्या जीमेल अकाउंटवरती एक मेल येतो. त्या मेलद्वारे आपल्याला व्हिडिओ KYC तिथे करावी लागते. तर मेल आल्याच्यानंतर आपल्याला तिथे ओपन करून व्हिडिओ KYC करावं लागते. त्यानंतर आपल्याला परत फ्रंट पेजवरती यायचं आहे यूट्यूबच्या. आल्याच्यानंतर इथे आपल्याला पेन्सिलचा आयकॉन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि बघा इथे आपल्याला नाव जे आहे आपण इथे चेंजेस करू शकता. तुम्हाला तुमच्या हिशोबाने जे कुठलं नाव टाकायचं आहे ते नाव तुम्ही टाकून सेव्ह करू शकता. ठीक आहे. तर इथे खाली सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन येईल हँडल. तर हँडल आपण जे आहे ते ठेवू शकता किंवा चेंज करायचं असेल तर ते पण चेंज करू शकता. ते पण सेव्ह करायचं आहे. URL जसंच तसं ठेवायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जे काही तुम्हाला पूर्ण जे तुम्ही म्हणजे आपलं चॅनल ओपन करणार आहात, जे काही डिस्क्रिप्शन त्याबद्दल लिहायचं आहे ना, ते तुम्ही इथे पूर्ण तिथे टाकू शकता. तुम्ही मराठीमध्ये टाका, हिंदीमध्ये टाका किंवा इंग्लिशमध्ये टाका. टाकल्याच्यानंतर इथे पण आपल्याला डिस्क्रिप्शन सेव्ह करायचं आहे. डिस्क्रिप्शन सेव्ह केल्याच्यानंतर बघा पुढे तुम्हाला ऑप्शन येईल. एकच सेकंड. सेव्ह केल्याच्यानंतर आपलं पूर्ण अकाउंट जे आहे ते ओपन झालेले आहे. आणि नंतर आपल्याला फोटो आपला ॲड करायचा आहे. इथे फोटोसाठी आपल्याला ऑप्शन येईल. ते फोटो आपल्याला टाकायचा आहे. गॅलरीतून आपण फोटो घेऊन आपला फोटो ॲड करू शकता. आणि त्याच्या मागे आपल्याला इथं बॅनरसाठी ऑप्शन दिलेलं आहे. आणि इथे तुम्ही बॅनर पण लावू शकता. जर बॅनर तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही जर मला कमेंट करा बॅनर. मी आशा करते मित्रांनो, मी सांगितलेली माहिती आपल्याला पूर्णपणे कळाली असेल. जर काहीही डाऊट असेल, काहीही क्वेश्चन असेल तर आपण नक्की मला कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, आपली काळजी घ्या.